कबड्डी 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 कबड्डी. काय सांगतो कॅन्टीन मध्ये सिरियसली हो. वा नाही आता शोभतोस तू वाईस कोच. कोच. तेच ते कोच. पण मेन कोच एक गोष्ट लक्षात येते का? नाही ठीक आहे, आज आपल्याला प्रॅक्टिस करायसाठी ते कॅन्टीन मिळालं. काही मुलींचे लेक्चर सुरू होते, कॅन्टीनमध्ये कुणी नव्हतं म्हणून ते आपल्याला मिळालं. पण उद्याचं काय? ते कॅन्टीन आपल्याला उद्या रिकामं मिळेल, प्रॅक्टिस करू शकू असं काही नाहीये. साहेबा काही कर पण मला इथून बाहेर काढ. मलाच केलं पाहिजे काहीतरी. आपण असं करूयात, सकाळी आई निघून गेली ना की मग आपण जात जाऊया बाहेर. मग मी बघतो बरोबर कशी प्रॅक्टिस करायची ते. काय करतोस तू? हॉस्पिटल बोल काय बरं? अरे मग काय करू काय तुझं? जहापना, तुम्हाला इथून बाहेर पडायचंय, तेही मी घेऊन जायचंय, तेही आई इथून निघून गेल्यानंतर जायचंय. हे बघा जिल्ह्यालाही मी तुम्हाला वाटल्यास कुर्निसात करतो. तुम्ही का माझ्या नोकरीच्या जीवावर उठलाय? तुला काय मला रस्त्यावर भिका मागताना बघायचं काय रे? ए माय कुछ दे दे, माय कुछ दे दे, ए भगवान के नाम पे कुछ दे दे माय. एक गप्पा बस रे, घाबरू नको सुगत. काही होणार नाही, कोणाला काही समजणार नाही. जहापना, इस अनारकली को भले तो इस दीवार में चुनवा दो, लेकिन इस अनारकली पे इतना जुल्म मत करो. नाही 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 जमणार नाही मला, मी करणारच नाही. हा ही 90 किलोची अनारकली मावणार आहे का त्या भिंतीत? तू प्लीज असे नकार घंटा लावू नकोस. हा आधीच सांगतोय मी. नाही रे, मला जमणार नाही, मला अजिबातच जमणार नाही. हा अरे कमळी ये ये ये. मग काय म्हणता कॅप्टन, कशी चालली आहे प्रॅक्टिस? बेस्ट. कमली बेगम, ये आपके हाथ में जो दिख रहा है वो कुछ खाने का डिब्बा है क्या? नाही नको लक्ष देऊ त्याच्याकडे. आज तो गुरुदूच्या जीवावर उठलाय. होय, डबाच आहे. आज हॉस्टेलच्या कॅन्टीन मध्ये शेवायची खीर होती. मग म्हणलं ऋषी सरांना घेऊन जाऊ. बदाम बी घातले त्यात. अरे वा. साहेब सर बघा की. वा वा वा, एकदम गरमागरम आहे की. आण साहेब. आलो, आलो, आलो. वाह वाह बेगम, खुशबू तो अच्छी आ रही है. मला इथपर्यंत येतोय वास. ओ गरमागरम, ये ले. नहीं 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 जहापना, नहीं. ये खीर आप चखने से पहले मुझे चखनी होगी, वैसा नियम है. कमली बेगम, ऐसा लगता है ये पूरा डब्बा, ये आधा डब्बा मैं ही कहा जाऊंगा. अरे रे 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 रे, चूक झाली माझ्याकडनं. ये पकडो बेगम, ये पकडो. काय झालं नेमकं, माझ्या आत्ताच लक्षात आलं की मला एक मॅडमनी फोन कॉल करायला सांगितला होता आणि तो विसरलोय मी. अरे मॅडमांचं काम आहे, मला असं करून नाही चालणार. मला जावं लागेल. मला जावं लागेल. साहेबा सर, आता तुम्ही इकडं अडकलाय म्हणजे आमची मॅच बघायला येणार नाही, होय की नाही? नाही असं काही नाही. डॉक्टर हो म्हणत आहेत, मी लगेच बाहेर पडतो की नाही. अहो आधी सरळ नीट व्हा की, मग कुठं जायचंय तिकडे जावा. धरा. मला काही नाही करणार. हातावर नको जाऊ तू. मी इथे कबड्डी खेळून दाखवेन तुला. कबड्डी इथं? हे सपवा आधी आणि आराम करा. त्यामुळे मस्करी करत होतो मी. खरंच नाही कबड्डी खेळणारे वेडीच काय. कोण आहे यार? ही काय वेळ आहे का कॉल करायची? झोपू दे. थँक्स, मी बोलते. अनिका, तू
एवढा सकाळ सकाळ का कॉल केलायस? काय झालं बोल ना. लवकर काय लवकर, मी कधी पण कॉल करू शकते आणि तू चुपचाप उचलायचा, कळलं? सॉरी, बोल काय झालं? ऐक, मला नेक्स्ट 15 मिनिट्समध्ये पूर्ण टीम ग्राउंडवर पाहिजे. नेक्स्ट 15 मिनिट्समध्ये त्या गावच्या आपला ग्राउंड मिळता कामा नाही, त्यामुळे मला पाहिजे म्हणजे पाहिजे, कळलं? हो ठीक आहे, मी ट्राय करते. ट्राय काय ट्राय, मी ऑप्शन नाही देते तुला, ऑर्डर देते, ऑर्डर. सॉरी, मी सगळ्यांना सांगते आणि घेऊन येते ग्राउंडवर. आणि अजून एक गोष्ट, सगळ्यांना सांग प्रिपेअर होऊन यायचं, शूज वगैरे ते काही काय आहे ना ते सगळं प्रिपेरेशन करून यायचं, कळलं? ओके ठीक आहे, सांगते. गावच्या ग्राउंडवर प्रॅक्टिस करणार, मी पण बघते कशी प्रॅक्टिस करते ते. प्रॅक्टिस माय फूट. हॅलो, ऐक. अनिकाचा आत्ता कॉल आला होता. आपल्याला लगेच 15 मिनिटात ग्राउंडवर जायचंय. काही विचारू नकोस ग, तुला सांगते तेवढं कर. आपल्या अख्ख्या टीमला कॉल कर आणि त्यांना बोलवून घे लगेच. हां, मी पण येतेच आहे. बाय. ए गावछाप, माझ्या ग्राउंडवर खेळायची तुझी हिंमत कशी झाली? निघ इथून. हो मिस अनिका, हे ग्राउंड कॉलेजचं आहे, त्यामुळे आम्ही इथं खेळू, व्यायाम करू, नाहीतर काय बी करू. तुझं काय? ए कमळी टमळी, मला ओव्हर स्मार्टनेस दाखवू नको. आणि आठवत नाहीये प्रिन्सिपल सर काय बोललेले? ए टीमला डिस्टर्ब होऊ नाही द्यायचा. मग निघा आता. तुमचं टायमिंग खेळायचं 7चं आहे आणि आता वाजले 6, त्यामुळे आम्ही इथं खेळूच शकतो. तू मला माझं टायमिंग नको सांगू. हे बदक तोंडाचे, लय बोललीस हं? शांत राहायचं आता. ए निंगू पिंगू कचा लिंबू. अनिका, आता या सगळ्यावर तुम्हाला काय बोलायचंय? या गुंड मुलींना फेवर करून तुम्हाला काय साध्य करायचंय? म्हणजे या मुलींना आपण स्कॉलरशिप द्यायची, यांना हॉस्टेल द्यायचं, त्यांना सगळ्या सुखसोयी द्यायच्या. कशासाठी? यासाठी म्हणजे आमच्याच कॉलेजमध्ये येऊन माझ्याच मुलीला मारहाण करणं? कशाला आल्या त्या मुलीकडे? गुंडगिरी करायला?